हे आमचं पहिल्या वर्षाचं गव्हाचं शेत. ते पाहताना आम्हाला खूपच आनंद होतो. आम्ही पहिल्यांदाच हे शेत बघतोय बुवा आमच्या स्वतःचं. आणि ओंब्या पण छान झालेल्या आहेत, आता तरारून आलेलं आहे सगळं शेत. एकदम सुंदर वाटतं पाहिल्यावर. आम्ही आता घरच्या गव्हाच्याच पोळ्या खाणार आहे. मस्तपैकी संध्याकाळी आकाशातून पक्ष्यांची रांग घराकडे जाताना दिसते. इथे छानपैकी नारळाचं झाड, त्याचे नारळ खोबरं खूप गोड असतं, पाणी पण खूप गोड असतं. असं आपला मागेपर्यंत शेताची मागची बॉर्डर तुम्ही बघू शकता. इथे बाजूच्या शेतात हे जे शेड दिसतंय, यात गीर गाय, काही बकऱ्या आहेत. तिथूनच आम्ही गाईचं दूध नेतो. मस्तपैकी रोज 2 लिटर दूध बाळाला आणि आम्हाला चालू असतं. त्यामुळे आता आम्हाला काही डेअरीचं दूध आवडत नाही. बाजूला शंकरन त्यांचं घर आहे, तेच आपलं शेत बघतात. अशा प्रकारे आमचं दर 1-2 दिवसात चक्कर सुरू असतो. ओढ लागते, ओढ लागते. हो. जमलं नाही यायला तर आम्हाला ओढ लागते. चुकल्यासारखं वाटतं. पण शेतातली मजा काही न्यारीच असते. ती शहरात नाही येऊ शकत. शहरातल्या लोकांना नाही कळू शकत काय आनंद असतो शेतात राहण्याचा. हे बघा, इकडे जी गाय आहे हे तिचं वासरू पण बांधलं आहे. इथे विहीर पण आहे आपल्या शेतात. सध्या पडीक आहे ती, ही पुढे जाऊन आपल्याला बांधून घ्यायची आहे. थोडी खोल पण करायची आहे, फारशी खोल नाही आहे ती. तिकडे बाबा आणि वनश्री पण बघतायत शेतात. वनश्रीला फुलपाखरं बघायला खूप आवडतं. आमचं एक स्वतःचं छोटंसं शेत असावं ही आमची इच्छा होती. ती जवळजवळ 2-4 महिन्यात आम्ही पूर्ण 2-4 महिन्यापूर्वीच आम्ही एक छोटंसं शेत घेतलं आणि ती इच्छा आम्ही पूर्ण केली. आणि तेव्हापासून जसं आपलं शेत झालं, ही भावना एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. इकडे गाईसाठी चारा ठेवला आहे. आजही जाता जाता थोडीशी कोथिंबीर काढून नेली, पण आता त्या कोथिंबीरीला फुलं येऊन लागलेत. त्याच्यामुळे हा आमचा शेवटचाच तोडा होता. व्हिडिओ चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हालाही काही बोलायचं असेल तर बोलू शकता. सोना, सोनू, आमच्याबरोबर हे आमचं पिल्लू असतंच. हां, त्यामुळे आतापासूनच तिला शेतीची आवड रुजायला लागली. हां, त्यामुळे ती तुमच्या ओळखीत असू द्या. बिलावलचे झाड आहे, बरेच काँग्रेस हे पण या दिवसावर उतरत असते. नाही, मागे पण उतरलेलं होतं आम्ही. पाणी भरलं ना त्या दिवशी. थोडीशी कुदाळी पाहिजे. हां, आता काटे लागतील तसं नका. हाताने नका काटे 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 त्याला त्यांनी उपटलंच तरी. मी त्याला शेतात बोललो काम होतो. करणाऱ्यांचे हात कसे असतात, दणकट राकट असतात. त्याच्यामुळे त्यांच्या हातात काटेही घुसत नाहीत. शेत बीत काय नाही खात त्याला, काय नाही. इथे केळीच्या कंदासाठी ते कापावं लागेल का? का बरं? थोडंसं वरची शेंडा फ्रेश करून घेऊ. कोयत्यावर एक कट करायचं. हे असं थोडं कट करायचं. मग काय करायचं नाही, तो कंदा यावर राहिलाय ना. ते जो थोडा वाळका भाग आहे ना, तो कट करून घेऊ. असं नाही तर काय पाहिजे.
भगवान रामकृष्ण हरी. भगवान